एवढं बोलतेस तर देतो तुला थोडासा वेळ. चल. छान. अजून एक प्रॉब्लेम. त्या सावीला या घरातनं बाहेर काढल्याशिवाय मला मोकळा श्वास घेता येईल असं वाटत नाही. धैर्य, मला ना 100% गॅरंटी आहे बघा. सूर्यप्रभा हॉस्पिटल आणि गुरुकुल मिशन यांचा नक्कीच काहीतरी जवळचा संबंध आहे. मला ना लय अस्वस्थ वाटते बघा. मी सावी जरा शांत हो. उद्या जाणारच आहे की आपण तिकडे. एकदा तिथं गेलो ना की मग काय आहे काय नाही सगळं कळेल की आपल्याला. उगाच अति विचार करत बसू नकोस. तू एक काम कर, तू बस आधी. बस 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 बस. तुझ्यासाठी ना एक सरप्राईज आणलंय. सरप्राईज? डॅन टडॅन. गुलाबजामुन? धैर्य, खरं सांगू का, मला आता काहीच खायची इच्छा नाहीये. काहीच खायची इच्छा नाहीये म्हणजे? आता एवढ्या प्रेमानं गुलाबजाम घेऊन आलोय तर खायला पाहिजे ना. आणि तसंही मी असं ऐकलंय की जर गोड खाल्लं ना तर डोकं शांत होतंय. आज एकदा टेस्ट करूनच बघू हे खरं आहे की खोटं आहे. धैर्य, हा, म्हणजे मी जे काही ऐकलंय ते अगदी बरोबर आहे. बघ की अर्धा गुलाबजाम नाही खाल्ला तर कसलं हसू आलंय चेहऱ्यावर. आणि असंच हसू मला माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर कायम बघायचंय. आयुष्यभर तिच्या सोबतची प्रत्येक मुवमेंट अशीच सजवायची. धैर्य, इरा, मला माहिती होतं हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचणारच आहे. हे बघ, हा व्हिडिओ तू बघतेस म्हणजे माझ्यासोबत काहीतरी दगाफटका झाला असणार. आता हा नीट हा व्हिडिओ बघ. ह्यात जे काही दिसतंय ते एकूण एक खरं आहे. सावीच्या बापाचा म्हणजे मधुसूदन नाईकचा खून ताईनेच म्हणजे दामिनी मुजुमदारनेच केलाय. आता एक काम कर, जितक्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर सूर्यप्रभा हॉस्पिटलच्या बेड नंबर 308 ला भेट दे. मॅडम नमस्कार. तुमच्या कृपेनं जेलमधून सुटका झाली. आता फक्त हुकूम करा. तुमच्या सहकार्याची पुन्हा एकदा मला गरज आहे. उद्या सकाळी बरोबर 11 वाजता सूर्यप्रभा हॉस्पिटलमध्ये मला भेटा. ओके मॅडम. मला फक्त सांग, गुरुकुल मिशनचे रिपोर्ट्स कुठे ठेवलेत ते? मरेन मी, रिपोर्ट कुठे ते सांगणार नाही. लोकांचं आयुष्य म्हणजे काही खेळणं वाटलं तुम्हाला? मग तू मेलेलाच बरा. सावी, काही झालं ना तरी तुला सूर्यप्रभा हॉस्पिटल पर्यंत मी नाही पोहोचू देणार. आणि दया, तू जे काही माझ्यापासून लपवून ठेवलंस ना ते मी शोधून काढणारच. म्हणजे हे जग सोडून जाताना सुद्धा बाबा माझ्यासाठी हुकुमाचा इक्का ठेवून गेलेत. आता त्याचाच वापर करून मी धैर्य आणि सावीला कायमचं वेगळं करू शकते. आणि ते मी करणारच. सावी,
तुझी पण कमाल आहे हा. म्हणजे एका दिवसात किती काम केलंयस तू. हॅट्स ऑफ टू यू. आणि हे ना फक्त तुलाच जमू शकते. पप्पांसाठी हे सगळं. पप्पा, माझं प्रॉमिस आहे तुम्हाला, उद्या काही पण करून मी गुरुकुल मिशनची माहिती काढणारच. आणि तुमचं शेवटचं आणि अर्धवट राहिलेलं मिशन मी कंप्लीट करणार. आणि आता तर माझ्या संगतीला धैर्य सुद्धा आहेत. हे भय पण ठेवून दे प्रसाद. आलीस, आपण गुढी उभारून घेऊया. सजलया अंगावर शृंगाराचं सोनं.